स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 वर्ष लांबणीवर गेल्या होत्या. या कालावधीत प्रशासक काळात राज्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. शिवाय राज्य सरकारने प्रशासकाची नेमणूक केल्याने स्थानिक स्वराज्य संस्था 10 वर्ष पाठीमागे गेल्याचा आरोप काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी केला आहे. महापालिकेत काँग्रेस नगरसेवकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आमदार विश्वजित कदम महापालिकेत आले होते. त्यांनी काँग्रेस नगरसेवकांची बैठक घेऊन आयुक्त संजिता महापात्र यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. आमदार विश्वजित कदम यांनी म्हटले की राज्य शासनाने 4 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकाची नेमणूक केली होती. महापालिका जिल्हा परिषदेत सदस्य नगरसेवक नसल्याने अधिकाऱ्यांना जाब विचारणारे कोणी नव्हते. तेच महापालिका जिल्हा परिषदेचे मालक बनलेले होते. त्यामुळे अनेक बेकायदेशीर कामे झाली. या 4 वर्षाच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. तर प्रशासक कालावधीमध्ये हा संस्था 10 वर्ष मागे गेली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले, राज्यातील अनेक रस्ते खराब झाले आहेत. मनपा क्षेत्रात देखील तीच अवस्था आहे. त्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे आणि या किरकोळ प्रश्नांकडे शासन लक्ष देत नाही. पण 70 ते 80 हजार कोटी खर्च करून शक्तिपीठ महामार्गासारखे मोठे प्रकल्प राबवले जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी जंतर मंतर येथे उपोषण सुरू केलेलं आहे. गेल्या 20 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. महत्त्वाच्या व्यक्ती उपोषण सुरू असताना पण सरकार त्यांच्याशी चर्चा देखील करत नाही. सत्ताधाऱ्यांबद्दल आता काय बोलायचे, नशेखोरी आणि गुन्हेगारी देखील वाढते आहे. याकडे देखील दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विश्वजित कदम यांनी केला आहे. 100% आणि हे चुकीचं आहे. म्हणजे का राज्य सरकारने हे निवडणुका लांबवल्या आणि इतकं मोठं महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना ह्यांनी 10 वर्ष मागे नेलं. याच्यामुळे जो स्थानिक स्वराज्य संस्थांची संकल्पना आणि निर्मिती कशासाठी होती की त्या स्तरावर काम करणारे जे म्हणजे कार्यकर्ते आहेत, लोक आहेत, त्यांचा आवाज हा जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिकात, नगरपंचायतीमध्ये उठवला गेला पाहिजे. पण 4 वर्षामध्ये अधिकारी तिथं प्रशासक होते आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातूनच सगळी विकास कामं, त्याची टेंडर, त्याचे कॉन्ट्रॅक्टर हे चालायचे. त्यामुळे आता मी म्हणेल की अधिकारी एवढे ह्याच्यात हे झालेत की आता आम्हाला कुणी विचारू शकत नाही आणि आम्ही कुणाला उत्तर देणं आमचं कर्तव्य नाही. असं नाही, हे होणार नाही. हे सांगलीचे नागरिक आणि कुणी खपून घेणार नाही. हा विषय महाराष्ट्राचा आहे. कुठलाही तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणारे अधिकारी हे तिथं निवडून आलेल्या तिथल्या प्रतिनिधीला हे उत्तर देणं हे त्यांचं नैतिक कर्तव्य आणि ते त्यांनी येणाऱ्या काळात ते झालं पाहिजे आणि ते करून घेणार आम्ही सगळे लोक. हे सगळं महाराष्ट्रात झालं आहे. महाराष्ट्रात झालेलं आहे. विचारणारं कोण होतं? सभागृहात जर नव्हतं, लोकप्रतिनिधीच नव्हते, तर विचारणारे जर माणसं यांनी जाणीवपूर्वक ठेवली नाही 4 वर्ष, तर 4 वर्षात महाराष्ट्रात काय काय झालं हे सगळ्याला महाराष्ट्राला, तिथल्या स्थानिक लोकांना, नागरिकांना माहिती आहे. विरोधी पक्ष नेते म्हणून इथलं काय खोदून काढण्याचा प्रयत्न केला का? इथला भ्रष्टाचार इथं काय झाला नाही, येतील ना. आत्ता सभागृहात हे बघा 4 महिने झाले कामकाज सुरू आहे. लोकांच्या अपेक्षा असतात, पहिले जे डे टू डे बेसिसवर प्रश्न असतात ते नगरसेवकांनी मिटवावे. तो प्रयत्न आज आमचे नगरसेवक प्रामाणिकपणे करतायत. बजेट हे आत्ताच नुकतं मार्च एप्रिलचं मांडलेलं आहे. बजेटच्या तरतुदीनंतर अनेक गोष्टी आपल्याला येणाऱ्या काळात पाहायला मिळतील. महापालिकेतील काँग्रेसच्या एकूण कारभारावर तुम्ही समाधानी आहात? निश्चितपणे. मी पुन्हा सांगतो, 4 महिन्यात आमचे काँग्रेस पक्षाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभिजित कोळेसुद्धा, जे नगरसेवक महाविकास आघाडीचे आहेत, ते सगळे लोकांचे प्रश्न घेऊन ताकदीने आक्रमकपणे सभागृहात विषय मांडत आहेत, रस्त्यावर उतरून मांडत आहेत. आणि मला खरोखरच समाधान आहे नगरसेवकांचं. एक दिलाने एक विचार. कुठेही काय ह्याच्यात विचारांची भिन्नता नाही. सगळेजण ताकदीने या ठिकाणी आज लोकांचे, सांगलीकरांचा आवाज उठवण्याकरता काम करत आहेत. आता पावसाळा सुरू आहे. खासगी व्यक्तींचा आवाजासाठी प्रस्ताव आणला. प्रस्ताव कुणाकडनं आला, कुणाच्या दबावावरनं आला? प्रस्तावाच्या माध्यमातून खरंच ते हॉस्पिटल चांगल्या पद्धतीने गोरगरिबांची सेवा करणार आहे का? हे अनेक प्रश्न उद्भवतात. आणि प्रस्ताव घेण्यापूर्वी या सगळ्या गोष्टींना स्थायी समितीची मान्यता लागते, आमसभेची मान्यता लागते. तर ती जे काय कायद्याने प्रोसेस आहे महापालिकेची ती पाळली गेली पाहिजे असं माझं ठाम मत आहे. नाही, पण बांधतानाच महापालिकेच्या लक्षात या गोष्टी आल्या नाही की आपण एवढा मोठा घास आपल्याला त्याची तरतूद पाहिजेत ना. म्हणजे मनमानी कारभार चालू आहे का? नाही, आता महापालिकेमध्ये आता मी बोलणार नाही. आता काही महिनेच झालेत महानगरपालिकेला सत्तेवरून. उगाच मला चुकीचे काय आरोप करायचे नाहीत. मागच्या कारकिर्दीत काय घडलं, 4-4 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात झाल्या नाहीत. त्या काळामध्ये
काय काय घडलं आहे, काही म्हणजे किती प्रचंड मोठा भ्रष्टाचार महाराष्ट्रात हा मागच्या 4 वर्षात सत्ता नसताना झालेला आहे, ह्याला महाराष्ट्र साक्षीला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आता पुढे तो भ्रष्टाचार होऊ नये याकरता आमचे नगरसेवक हे जागृतपणे काम करतील, हा माझा विश्वास आहे.